महाराष्ट्र मित्रांनो, सध्या आपण आहे मडगाव रेल्वे स्टेशनवरती आणि गोव्यामध्ये आणि आज आपण जाणार आहे मुर्डेश्वरला। भारतातील जगातील सर्वात उंच अशी महादेवाची मूर्ती आहे, 2 नंबरची, जगातील क्रमांक 2 वरची हायेस्ट हाईटची मूर्ती आहे। तर तिकडे आपण आज दर्शनाला जातोय, तर चला। तर मित्रांनो, आता आपण उतरलोय मुर्डेश्वरला। रेल्वे स्टेशनच्या जवळच एक रस्ता आहे, हायवे, तिथून आपल्याला बस मिळाली लगेच आणि आता मंदिराच्या समोर पोहोचलोय आपण। 1 वाजता दुपारी बंद होतं मंदिर, लक्षात ठेवा। 1 ते 4 वाजेपर्यंत बंद असतं मंदिर। त्यामध्ये त्या वेळात पूजा वगैरे असते, तिथे प्रवेश करता येत नाही, तर लवकरात लवकर आपण जायचा प्रयत्न करूया। आता 12 वाजले। तर मित्रांनो, हे जे महाकाय मंदिर बघताय, हे आहे मुर्डेश्वराचं मंदिर। मंदिरात दर्शन केल्यानंतर इकडे भू कैलास केव्स म्हणून एक ठिकाण आहे। इकडे गुफा असल्यासारखी पुरातन इतिहास मांडलेला आहे, तर आपण इकडे फेरफटका मारूया।
तर मित्रांनो, जसे की आपण सर्वांनी लहानपणापासून एक गोष्ट ऐकलेली असते की रावण हा शंकराचा खूप मोठा भक्त होता आणि या भक्ताने शंकराला प्रसन्न करण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या केली होती. कारण पूर्ण देवता जे होते तर तेव्हा ते अमृत पिऊन अमरत्व त्यांना प्राप्त झालेलं होतं. तर त्याचा राग होता रावणाला आणि त्यालाही अमरत्व हवं होतं आणि अमरत्व मिळवण्यासाठी आत्मलिंग हवं होतं रावणाला. तर त्यासाठी त्याने महादेवाची भक्तिभावाने पूजा केली. महादेव त्यांना प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याने देवाकडे मागणी केली आत्मलिंगाची. तर तेव्हा महादेवांनी त्यांना प्रसन्न होऊन आत्मलिंग दान केलं. पण महादेवांनी त्याच वेळेस रावणाला अशी आट घातली की तू जाताना लंकेला जाताना जेव्हा कुठे हे शिवलिंग आत्मलिंग ठेवशील जमिनीवरती तर ते तिथंच परमनंट राहील आणि त्याला नंतर हलवता येणार नाही, अशी आट घातली. तर रावण आपल्या प्रवासाला निघाला लंकेला. ही गोष्ट नारद मुनींना समजली आणि नारद मुनींनी गणपती बाप्पाला निवेदन केलं की अशी अशी गोष्ट आहे, लक्षात आला तुम्ही. तर गणपती बाप्पांनी वेषांतर करून एका लहान मुलाचं रूप घेतलं आणि त्यांनी रावणाला फसवून ते शिवलिंग आत्मलिंग जे आहे ते जमिनीवरती ठेवून दिलं. तर ते ठेवल्यामुळं ते परमनंट तिथेच राहिलं आणि ते ठिकाण म्हणजे हे मुरुडेश्वर. त्यामुळे रावण भयंकर चिडल्यामुळे तर तो मग शिवलिंगाची विटंबना करू लागला. केल्यानंतर रावण खूप संतापला आणि तो शिवलिंग त्या जागेवरून उचलण्यासाठी प्रयत्न करू लागला. त्याच प्रयत्नामध्ये ते शिवलिंगाचे अनेक तुकडे झाले. तर त्यामध्ये एक सत्तेश्वर म्हणून एक आहे, सज्जेश्वर, तिकडे एक गेलं. त्यानंतर गोकर्ण एक आहे, तिकडे एक पडलं आणि इथे एक मुरुडेश्वरला. तर इथेच हे मंदिर उभं आहे. तर अशा या महाकाय मूर्तीचे दर्शन आपल्याला झालेले आहे, होऊ शकते. आपली मुरुडेश्वराची सफर पूर्ण झाली आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमधून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.